डोकं जड वाटते, सतत सर्दी, सायनस, डोकेदुखी किंवा केस गळत आहेत, तर नशे ही थेरपी तुमच्यासाठी खूप उपयुक्त असते. नस्य म्हणजे काय? तर नस्य म्हणजे नाकाद्वारे औषधीतील किंवा औषधी द्रव्याचे नियंत्रित प्रमाणात प्रशासन. आयुर्वेदात नाकाला शिराचे प्रवेशद्वार मानले जाते. त्यामुळे डोके, कान, नाक, घसा यांच्याशी संबंधित अनेक तक्रारींमध्ये ही थेरपी उपयोगी मानली जाते. नस्य कधी करावे? तर वारंवार सर्दी किंवा नाक बंद असेल, सायनसचा त्रास असेल, डोकेदुखी किंवा मायग्रेनमध्ये काही रुग्णांना आराम मिळण्यासाठी, ॲलर्जीमुळे सतत शिंका येत असतील, ताणतणाव, डोके जड वाटत असेल, केस गळती किंवा अकाली पांढरे होणे अशा परिस्थितीमध्ये पूरक उपचार म्हणून नश्याचा उपयोग केला जातो. नस्य कधी करावे? सकाळी किंवा डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनुसार नस्य केले पाहिजे. जेवणानंतर लगेच नस्य करू नये. वैद्यकीय सल्ल्यानेच नस्य केलेलं कधीही उपयोग येतं. तीव्र ताप, तीव्र सर्दी किंवा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये ही थेरपी टाळली पाहिजे. एकूणच काय, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण ही थेरपी करावी. नाकाचे मार्ग स्वच्छ राहण्यासाठी मदत होते. सायनस, नाक बंद होण्याचा त्रास यामुळे कमी होण्यासाठी मदत होते. डोके हलके वाटण्यासाठी मदत होते. श्वसन अधिक आरामदायी होण्यास मदत होते. मानसिक ताजेपणा आणि शांतता जाणवू लागते. आरोग्य, नाकाचे, कानाचे, घशाचे आरोग्य टिकण्यासाठी पूरक उपाय ठरू शकते. तुम्हालाही वारंवार सायनसचा, डोकेदुखीचा असा त्रास असेल तर तुम्ही स्वतःहून उपचार करण्याऐवजी जिथं आयुर्वेदिक थेरपी सेंटर आहे किंवा प्राकृतिक चिकित्सा आहे तिथे जाऊन ही नस्य आपण घेऊ शकता. नश्याचे खूप छान फायदे आहेत. नाक फक्त श्वास घेण्यासाठी नाही, तर डोक्याच्या आरोग्याशी याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळं नस्य करा, निरोगी आणि स्वस्थ राहा. बाय.